मला काय त्रास होत होता? मला मणक्याचा त्रास होत होतं. मला म्हणजे नस दबलेली माझी. मी म्हणजे 4-5 दवाखाने केले हाडांचे. पण मला पेन किलर डॉक्टरांनी सांगितलं खायला नको. पण मी पेन किलर घेतल्याशिवाय मला काही जमतच नव्हतं. पण जेव्हा इथं मग पेन किलर तुम्हाला रोज खावं लागत होती? आणि 2 वेळ दोन टाइम सकाळ संध्याकाळ? सकाळ संध्याकाळ. मी दुखते म्हणून हे त्रास. हा, डॉक्टर मग त्रास काय व्हायचा माझा तुम्हाला तसा? कमरेचा गुडघ्याचा? कमरेचा हा. लय म्हणजे लय त्रास होतो. म्हणजे काय व्हायचं बसता उठता? मला उठता बसता येत नव्हतं. म्हणजे बाथरूमला जाता येत नव्हतं. म्हणजे माझं काम काहीच होत नव्हतं. म्हणजे चालता फिरता अजिबात येत नव्हतं. पहिल्या दिवशी जसं आला, पहिल्या दिवशी तुम्हाला कसं आला तुम्ही? हो, मला धरून आणलेले. धरून आणलं होतं? हो. आता म्हणजे मला आपलं थोडंफार काम पण होतंय. आणि अगोदर म्हणजे उठताच येत नव्हतं? नाही. सकाळी बाथरूमला गेलो म्हणजे ना, म्हणजे बाथरूमला पण सरळ मला बसता येत नव्हतं, टॉयलेटला वगैरे. पण इथं जसं आले ना तेव्हा मेन म्हणजे माझे पेन किलर म्हणजे सगळेच बंद झाले. पेन किलर आता खायची गरजच नाही? नाही, खातच नाही मी. म्हणजे एक सुद्धा अजून घेतलेलीच नाही पेन किलर. आता हे आपली किती बारी मसाची आहे? आता चौथी बारी असेल. हा. तर मला इथं आल्यापासून आपलं. तुमचं गाव कोणतं? सातारा. सातारावरून तुम्ही इथे ट्रीटमेंटसाठी येत होता? बाकी आता इथं आल्यापासून तुमचं कसं म्हणजे काय त्रास वगैरे किती कमी झाला तुम्हाला? फार म्हणजे फारच कमी झाले. म्हणजे अंगावर सूज पण होती तुमच्या? हो, अंगावर सूज होती ती कमी झाली. म्हणजे मला हलका म्हणजे असं वाटतंय मला. या बाटली दिलेली. आणि ही बॉटल पण दिली होती तुम्हाला? हा, हे पण. यात आपली किती बाटली? तिसरी बाटली. तिसरी बाटली आहे. आता हे तुम्ही 2 टाइम घेताय? 2 टाइम घेते आता. बाकी आता ह्या औषधामुळे काय फरक पडला तुम्हाला? आता काय वजन बघितलं नाही मी. म्हणजे वजनामध्ये वाटतंय ते. आणि सूज वगैरे होती ती? सूज वगैरे कमी आली म्हणजे सगळी. सूज वगैरे सगळं म्हणजे मला म्हणजे पहिल्यापासून फारच फ्रेश वाटतंय. म्हणजे जो जडपणा होता तो पूर्णपणे कमी आला? म्हणजे त्याला आता मला गॅस जवळ माझा उभा राहता येत नव्हतं. 1 कप चहा सुद्धा करायला येत नव्हती मला. पण आता जसं म्हणजे मी बिर्याणी बनवू शकते. म्हणजे उभं राहा येत नव्हतं पण तुम्ही एवढ्या वेळात उभं राहून बिर्याणी बनवू शकते? म्हणजे इतकं फरक आलंय मला. बस. आता तुम्ही आता चौथी बारी. आता तुम्ही काय 15 महिन्यानं चक्कर मारले तरी चालते. तुम्हाला कसं वाटतं त्या हिशोबात बघा.